वाताला, पित्ताला, खोकल्याला, दम्याला, गॅसला, ॲसिडिटीला, मधुमेहाला, मूतखड्याला, संधिवाताला, शुगरला, मणक्याला अशावर औषध असते आमची. आधुनिक युगात जग शिक्षण, नोकरी, उद्योगधंदे आणि आरोग्य उपचारापर्यंत ऑनलाईन व शास्त्रीय पद्धतीनं पुढे जात आहे. पण या डिजिटल जगातही एक अवलिया आहे. डोक्यावर टोपली, खांद्यावर घोंगडी घेऊन गावोगाव फिरणारा राजाराम झोरे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाणेरी गावचे झोरे गेल्या 22 वर्षापासून आजोबा पणजोबांची परंपरा जपत आयुर्वेदाचा प्रसार करत आहेत. पाटणपासून रायगड आणि ठाण्यापर्यंत ते वात, पित्त, खोकला, दमा, गॅस, मधुमेह, संधिवात अशा अनेक आजारांवर परिणामकारक औषधी लोकांना पोहोचवतात. ज्यांनी त्यांच्याकडून औषध घेतली त्यांना फायदा झाला हे ते आत्मविश्वासाने सांगतात. परंपरेचा वारसा, लोकांचा विश्वास आणि आयुर्वेदाची ताकद याचं जिवंत उदाहरण म्हणजे राजाराम झोरे. पिढ्यानपिढीत आमचं औषध आहे. आजोबा पणजोपासने. आमचं गाव पाटण आहे, तालुका पाटण, जिल्हा सातारा. पोस्ट रविवारी, मुक्काम पाणेरी. ठाण्यात समजा डोंबोली, कल्याण, उल्हासनगर, उरणला ह्याला जातो मी. ते मूतखडा 5-7 दिवसात किल्लर होते. मूतखडा 17 एमएमचा असू नये, 18 एमएमचा असू नये, 24 एमएमचा असू नये, नसतंच होते. परत खरं होत नाही. ह्याला सोन सतावरी म्हणतात. मोऱ्याला औषध आहे, हे लावायला देतो. कोंब असू नये, रक्त असू नये, भगींदर असू नये, एकदम किलर होते. ह्याला डोंगरी लसूण म्हणतात.